आनंद परांजपेंवरून उडालेल्या गदारोळातून सावरण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे, तर मुंडेंनाही घरातच झालेली बंडाळी चांगलीच झोंबली आहे. पाहूया महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने रंगलेलं राजकारण महापालिकेच्या महासंग्राममध्ये. शिवसेनेचे कल्याणचे खासदार आनंद परांजपे राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर गेल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे ठाण्यातील सर्व नेते मंडळी मातोश्रीवर पोहोचले. मात्र आनंद परांजपे यांचा विषय कालच संपला असं शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय. आमदार एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, राजन विचारे तसंच कल्याणचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे हे दुपारी मातोश्रीवर दाखल झाले. परांजपे यांच्यावर शिवसेनेनं कालच कारवाईचे संकेत दिले होते. आनंद परांजपेचा विषय आमच्या दृष्टीनं काल संपलेला आहे. कारण आम्ही काही एवढं महत्व त्याला देत नाही. याचं कारण असं आहे की आनंद हा चेहरा म्हणून होता, एक कार्यकर्ता म्हणून तो कधीच नव्हता. हे आनंद बरोबर आनंद एकटा म्हणजे त्याची पत्नी आणि त्याची आई सुद्धा त्याच्यासोबत त्याच्या निर्णयाबरोबर असेल की याची शंका आम्हाला आहे. कारण त्याचा ड्रायव्हर तो सुद्धा काल त्याला सोडून गेला असं आम्हाला माहिती मिळालेली आहे. जर आनंद परांजपेची हिंमत असेल, त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये परत मी आनंद परांजपे म्हणून कुठल्या राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून या लोकसभेवर निवडून येतो अशी जर त्याची हिंमत असेल तर त्यांनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी द्यायला पाहिजे. ह्या शिवसैनिकांच्या घामानं त्याला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे त्याला हे विसरता कामा नये. त्याची जर हिंमत असेल तर त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये राजीनामा द्यायला आणि निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे. आम्ही एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, एक सर्वसामान्य शिवसैनिक कल्याण लोकसभा मतदारसंघातला हा आनंद परांजपेचा बहुमतानं पाडाव करेल आणि तेव्हाच आनंद परांजपेला त्याची जागा, त्याची लायकी कळेल. दरम्यान मी अजूनही शिवसेनेत आहे, राष्ट्रवादी प्रवेश केलेला नाही, त्यामुळे चर्चा कशाला असा सवाल आनंद परांजपे यांनी केलाय. वंदनीय शिवसेना प्रमुख आजही माझं दैवत आहे. शिवसेनेचा अत्यंत तळागाळातला हा मी एक लहान कार्यकर्ता आहे आणि माझ्यासारखा लहान कार्यकर्ता शिवसेनेसारख्या मोठ्या संघटनेमधनं गेल्याने एकतर मी गेलेलो नाही, मी आजही शिवसैनिक आहे, शिवसेनेचा खासदार आहे. मला पक्षातनं मी गेलो आनंद परांजपे पक्ष सोडून गेले असं कुठलंही कृत्य मी केलेलं नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी प्रवेश केलेला नाहीये. राष्ट्रवादीचं कुठलं पद मी घेतलेलं नाहीये. त्यामुळे मी आजही शिवसैनिक आहे. ही कुठल्याही प्रकारची राजकीय भेट नव्हती. एक जिल्ह्याच्या विकासासाठी ही घेतलेली भेट होती. आनंद परांजपे हे सॉफ्ट टार्गेट आहे याची माहिती ठाण्यातल्या शिवसेनेच्याच एका उच्चपदस्थ नेत्यानं दिली असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. याचबरोबर शिवसेनेत अजूनही असंतुष्ट नेते असल्याचं आव्हाड म्हणालेत. या संदर्भात आमचे प्रतिनिधी महेंद्र मोरे यांनी त्यांच्याशी केलेली ही बातचीत. शिवसेनेचे खासदार आनंद परांजपेंना आपलंसं करून राष्ट्रवादी काँग्रेसनं ठाण्यात शिवसेनेला मोठं खिंडार पाडलंय. याचे खरे सूत्रधार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड. ते म्हणतात मी सूत्रधार नाहीये, पण त्यांना विचारूया की हे सगळं नाट्य घडलं कसं. आव्हाड साहेब, याचे सूत्रधार तुम्ही नाहीत असं तुम्ही म्हणता, तुम्हाला नगरसेवकही सांभाळता येत नाही असं तुम्ही म्हणता, पण याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. विश्वास ठेवणार नाहीचा प्रश्न नाही, पण खरंच सांगतो माझा काही संबंध नाही. खासदाराला फोडण्याची क्षमता असणं एवढी काही सोपी गोष्ट नाही. खासदाराचं ज्याला महत्व समजतं त्यालाच हे कळेल. ज्यांना खासदाराचं महत्व समजत नाही त्याला काय सांगणार मी. तुम्हाला असं म्हणायचं का की शिवसेनेला खासदाराचं महत्व समजलं नाही आणि शिवसेनेतल्याच एका नेत्यानं आनंद परांजपे हे टार्गेट आहे तुमच्या लक्षात आणलं. रीड बिटवीन द लाईन्स. सगळं माझ्या तोंडातनं काढू नका. थोडंसं आपणही जर थोडी आपली चालाक आणि पत्रकारितेची बुद्धी वापरली तर आपल्यालाही समजेल. अशी एक बातमी मिळते की सर तो शिवसेनेचा नेता आहे, त्यांनी विधान परिषदेची आमदारकी मागितली होती आणि तुम्हाला मी कल्याण शिवसेनेच्या नेत्यांनी माझी भेट घेतली होती, ही गोष्ट खरी आहे. पण अशी गप्पा चालतात ना, म्हणजे असं काय नाही की तो बोलला आणि खूप गंभीर होता. चर्चा चालू होती, गप्पा, एक दुसऱ्यांना भेटण्याची सवय असते. कार्यकर्ते आहोत आम्ही, 20-20, 25-25 वर्ष शालेय जीवनापासून, कॉलेजच्या जीवनापासून विद्यार्थी संघटनेची कामं करताना मित्रत्वाचे संबंध असतात एकमेकांशी. तो माणूस बोलून जातो. बोलताना नक्की ऑफर काय होती हे तुमच्या तोंडून ऐकावं. असं ऑफर वगैरे नव्हती, अशी चर्चा होती की काय बघा ऍडजस्टमेंट झाल्या तर. ऑफर वगैरे मी पहिली गोष्ट मी काय कोणाला MLC करू शकत नाही. मी
असं आहे की या पक्षामध्ये मी शेवटच्या स्तरावरचा छोटा कार्यकर्ता आहे. मी कोणाला आमदार करू शकतो का? नाही. मी सिडकोचा चेअरमन कोणाला करू शकतो का? नाही. मी कुठलं महामंडळ देऊ शकतो का? माझ्या हातात अधिकार काय? हा, मी फक्त एकच करू शकतो, कळव्या मुंबऱ्यामधल्या वॉर्डचा अध्यक्ष. याच्यामध्ये मला म्हणजे पक्ष अधिकार देईल, कारण का मी तिथला लोकप्रतिनिधी होईल. त्याच्या पलीकडे मी ठाण्यातही काय करू शकत नाही. ठाण्यात जरी काय करायचं म्हटलं तरी ते वरिष्ठ नेते, ज्येष्ठ नेते ते सांगतील याला करू नको, याला करतो. वॉर्डचा अध्यक्ष पण त्यांच्या मनाने करतो. मी माझं काही वापरत नाही. कळवा मुंबऱ्यामध्ये मी करू शकतो, तेवढाच माझा अधिकार आहे. बायचान्स पण तुम्ही त्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचं नाव सांगू शकाल का? नाही, मी असं आहे की मित्रत्वाच्या नात्याने एखादा माणूस जर आपल्याकडे गमतीने बोलला तर त्याचं नाव जाहीर करणं नैतिकतेला धरून आणणं नाही. मित्रत्वाच्या नात्याला असं कुठेतरी चाचणी मारण्यासारखं होईल. एकूणच जितेंद्र आव्हाडांशी चर्चा केल्यानंतर हे कळतंय की आनंद परांजपे हे शिवसेनेतलं एक इझी टार्गेट आहे आणि ते राष्ट्रवादीच्या गळाला लागू शकतं. हे शिवसेनेतलंच एका विद्यमान नेत्यांना लक्षात आणून दिलेलं आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी शिवसेनेनं आत्मपरीक्षण करावं असं जितेंद्र आव्हाड सांगतात. महेंद्र मोरे, साम मराठी, ठाणे.